नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 5 जून 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। आज सकाळी अमरावती जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तर जिल्ह्यातील मेळघाट विशेषतः धारणी तालुक्यातून भूकंपाचे धक्के जाणवल्याचे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। सविस्तर माहितीसाठी पाहूया संपूर्ण रिपोर्ट। गुरुवारी सकाळी 9:58 अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भूकंपाचा धक्का जाणवला। जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी नोंदवण्यात आली आहे। भूकंपाचे केंद्र धारणी तालुक्यातील शिवझिरी येथे असल्याचे स्पष्ट झाले आहे। या भूकंपाचे धक्के शिवझिरीसह सुसरदा, राणीगाव, डाबला आणि नारदू या गावाच्या परिसरात जाणवले। मात्र भूकंपाची तीव्रता कमी असल्याने हे धक्के सौम्य स्वरूपाचे होते। सुदैवाने या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे। नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे। तर अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भूकंपाचे झटके जाणवले असले तरी कोणतीही हानी झाली नसल्याने प्रशासनाने आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 ने पोलीस पाल्यांसाठी आयोजित केलेल्या ग्रीष्मकालीन ज्ञान व क्रीडा शिबिराचे नुकतेच यशस्वीरित्या समापन झाले। या शिबिरामुळे चिमुकल्यांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण झाली, त्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यास मदत झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळाली। या शिबिरात मुलांनी अनेक थरारक आणि धाडसी खेळांचे प्रशिक्षण घेतले, ज्यांचे त्यांनी समारोप समारंभात शानदार सादरीकरण केले। चला तर पाहूया सविस्तर वृत्त। सुशांत सिंह समादेशक राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 9 अमरावती यांच्या दूरदृष्टीमुळे हे ग्रीष्मकालीन ज्ञान व क्रीडा शिबिर प्रत्यक्षात आले। 10 मे 2025 ते 31 मे 2025 या 21 दिवसांच्या कालावधीत आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश होता पोलीस पाल्यांचे मैदानी खेळांबद्दल रुची निर्माण करणे आणि त्यांना सध्याच्या मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे। या शिबिरात मुलांनी कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल यासारख्या सांघिक खेळांसह मलखांब, दोरी मलखांब, कराटे, जिम्नॅस्टिक, लाठीकाठी, रिंगपेटी आणि बॅडमिंटन यासारख्या वैयक्तिक कौशल्याच्या खेळांचे प्रशिक्षण घेतले। केवळ मैदानी खेळच नाही तर ज्ञानवर्धनासाठी इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्व विकासाचे वर्गही घेण्यात आले, ज्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली। या शिबिरात 127 पोलीस पाल्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला। शिबिराची सांगता समारोप 4 जून 2025 रोजी अंबाई लॉन SRPF कॅम्प अमरावती येथे थाटामाटात पार पडला। सुशांत सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुरेश कराडे, बलराम रोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते पोलीस पाल्यांनी सादर केलेले धाडसी क्रीडा प्रकारांचे थरारक सादरीकरण। चिमुकल्यांनी मलखांब, दोरी मलखांब, रिंगपेटी, जिम्नॅस्टिक आणि लाठीकाठीचे चित्तवेधक प्रात्यक्षिक दाखविले। उपनिरीक्षक मनोज पंजाबराव शिंगणे यांनी या खेळांचे प्रशिक्षण दिले होते। शिबिरात सहभागी झालेल्या सर्व पोलीस पाल्यांच्या मान्यवरांच्या हस्ते प्रावीण्य प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाला SRPF कॅम्पमधील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि पोलीस कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी आपल्या धाडसी चिमुकल्या खेळाडूंचे मन भरून कौतुक केले। पोलीस कल्याण अधिकारी अजय अशोक काळसर्वे यांनी कार्यक्रमाचे विशेष नियोजन केले, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक SB नेवारे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले। हे शिबिर पोलीस पाल्यांसाठी खरोखरच एक संस्मरणीय अनुभव ठरले।
अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 द्वारा आयोजित या ग्रीम्सकालीन शिबिराने पोलीस पाल्यांना केवळ मैदानी खेळच नव्हे तर महत्त्वाचे जीवन कौशल्य शिकवण्याची अनोखी संधी दिली। हे शिबिर म्हणजे मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजवण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एक उत्तम पाऊल ठरले आहेत। अमरावती अंध महाविद्यालयाने 500हून दृष्टिबाधित लाभार्थ्यांसाठी सारथी स्मार्ट केन आणि ज्योती स्मार्ट गॉगलचे भव्य वितरण शिबिर आयोजित केले। या उपक्रमाने दृष्टिबाधित व्यक्तींच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। अमरावती येथील स्थानिक दी ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन द्वारे संचालित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभाग अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ECGC मुंबई यांच्या सौजन्याने 500 सारथी स्मार्ट केन आणि ज्योती स्मार्ट गॉगल्सचे वितरण बुधवार 4 जून 2025 रोजी संस्थेतील विद्यावाती सेवा सदन येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या महत्त्वाच्या शिबिराचे उद्घाटन अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या शुभ हस्ते झाले। संस्थेचे अध्यक्ष प्रवीण मालपाणी यांनी अध्यक्षस्थान भूषविले। यावेळी विशेष अतिथी म्हणून ECGC मुंबईचे असिस्टंट जनरल मॅनेजर राजेश मोडक, प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती माया केदार, जिल्हा सामान्य कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अमरावती DM पुंड आणि टॉर्चिस्ट इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद गुजरात हेड ऑफ दी सस्टेनेबल डिपार्टमेंट अँड पार्टनरशिप दिनेश बहल उपस्थित होते। सारथी स्मार्ट केन ही एक इलेक्ट्रॉनिक काठी असून दृष्टिबाधित व्यक्तींना चालताना अत्यंत उपयुक्त ठरते। ही काठी 3 मीटर अंतरावरील अडथळ्यांची पूर्वसूचना देऊन संभाव्य धोक्यांपासून वाचवते। तर ज्योती स्मार्ट गॉगल्स हा इलेक्ट्रॉनिक चष्मा असून तो स्मार्ट भ्रमणध्वनीला जोडला जातो। हा चष्मा 300 पर्यंत प्रतिमा वाचून दाखवतो, ज्यामुळे दृष्टिबाधितांना प्रवास करणे, अभ्यास करणे आणि इतर दैनंदिन कामे करणे सोयीस्कर होते। या सर्व उपकरणांचे प्रशिक्षण दिनेश बहल यांनी उपस्थित लाभार्थ्यांना दिले। या शिबिराचा लाभ 500 दृष्टिबाधित दिव्यांग व्यक्तींनी घेतला। विशेष म्हणजे 300 सारथी स्मार्ट केन आणि 200 ज्योती EI स्मार्ट गॉगल्सच्या खरेदीसाठी तब्बल 48 लाख रुपयांचा निधी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई या कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात आला। या यशस्वी शिबिरासाठी संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रदीप श्रीवास्तव, कोषाध्यक्ष सुनील सरोदे, कार्यकारिणी सदस्य उर्मी शर्मा, प्रभा झवर, राजेश डागा, व्यवस्थापक अधिक पंकज जी मुद्दल आणि शाळा व कर्मशाळेचे शिक्षक कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती। शिबिराचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक NS इंगोले यांनी केले तर वनिता डोंगरे यांनी आभार व्यक्त केले। डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय, आश्रित अंध कर्मशाळा अमरावती आणि स्वामी विवेकानंद अंध विद्यालय परतवाडा येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले। या अभिनंदनीय उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। अमरावतीमध्ये राबविण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। यामुळे दृष्टिबाधित व्यक्तींना स्वावलंबी बनण्यास आणि त्यांचे जीवन अधिक सुकर होण्यास मोठी मदत होणार आहे। तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांगांना सक्षम करण्याचा हा प्रयत्न निश्चितच अनुकरणीय आहे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरेड महागाव रस्त्यावर आज सकाळी भीषण अपघात झाला। या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे। लग्नासाठी जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव रोडवरील सुकडी उड्डाण पुलाजवळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। महागाववरून हदगाव येथे एका लग्न समारंभासाठी दुचाकीवरून जात असताना विलास पुंडलिकराव इंगडे वय वर्ष 48 आणि मनोज कदम हे दुचाकीवर होते। सुकडी उड्डाण पुलाजवळ अचानक त्यांच्या दुचाकीने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की विलास इंगडे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। दुचाकीवरील दुसरे व्यक्ती मनोज कदम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। मृतक विलास इंगडे हे माजी आमदार राजेंद्र नजरधणे यांचे मेहुणे असल्याचे कळते। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। तर ही होती उमरेड महागाव रोडवरील अपघाताची सविस्तर बातमी। या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। आपण सर्वजण प्रवासात सावधगिरी बाळगावी हीच अपेक्षा। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।
नमस्कार, आजची सर्वात दुर्दैवी बातमी अकोल्यातील बार्शी टाकळी शहरातून येत आहेत, जिथे एका अपघातात दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला। बार्शी टाकळीतील नवीन बस स्थानकासमोर घडलेल्या या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी शहर आज एका भीषण अपघाताने हादरले। मिळालेल्या माहितीनुसार महागाव येथून बार्शी टाकळीकडे येणारे दुचाकीस्वार रमेश ढोरे यांच्यावर काळाने घाला घातला। नवीन बस स्थानकासमोर ही घटना घडली। रमेश ढोरे यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीच्या उघडलेल्या साईड दरवाजाला जोरदार धडकली। धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला। दुर्दैवाने त्याच क्षणी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसने त्यांना चिरडले। हा अपघात इतका भीषण होता की रमेश ढोरे यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच बार्शी टाकळी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र आता ती पूर्ववत झाली आहे। या घटनेने रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तर बार्शी टाकळी येथील या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले आहे। निष्काळजीपणा आणि नियमाचे उल्लंघन कसे जीवघेणे ठरू शकते हे या घटनेतून स्पष्ट होते। रमेश ढोरे यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे। आपणही वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा आणि वाहतूक नियमांचे पालन करा, हीच या दुर्दैवी घटनेतून मिळणारी शिकवण आहे। शेजाऱ्यांसोबत वादानंतर घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर काळाने घात घातला। एका भीषण अपघातात त्यांच्या 5 वर्षाचा चिमुकलीचा मृत्यू झाला आहे, तर वडील गंभीर जखमी झाले आहे। अकोला जिल्ह्यातील चोहाटा बाजाराजवळ हा दुर्दैवी अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार शेजाऱ्यांसोबत झालेल्या वादानंतर हे कुटुंब बाहेरगावी निघाले होते, मात्र काळाने त्यांच्यावर घात घातला आणि त्यांच्या 5 वर्षीय परीचा अपघातात मृत्यू झाला। या अपघातात परीच्या वडिलांनाही मोठी दुखापत झाली आहे। या घटनेनंतर संतप्त कुटुंब चिमुकलीचा मृतदेह घेऊन शहरातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात पोहोचले। शेजाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी पोलिसांना घेराव घातला, मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी या कुटुंबाने कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती। पोलिसांनी कुटुंबाला समजावून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला दिला। विशेष म्हणजे या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। जे प्रकार असा आहे की जी महिला आहे भारती शंकर अंजनगावकर, ही तिचा 5 वर्षाच्या मुली परी तिचा मृतदेह घेऊन पोलीस स्टेशनला आली होती। सदर प्रकाराची घटना अशी आहे की काल त्यांचा आंबेडकर नगरमध्ये राहणारा करण कंकाळ ह्या परिवाराशी त्या महिलेचे वाद झाले होते। वाद झाल्यानंतर सदर महिला तिच्या पती आणि ह्या लहान मुलीसोबत चोट्टा बाजार येथे गेले होते। चोट्टा बाजार परिसरामध्ये यांचा अपघात झाला। अपघातात त्या महिलेच्या पतीला जबर मारहाण आपलं दुखापत झाली असून ह्या परिशंकर अंजनगावकर हिचा तिच्यात मृत्यू झालेला आहे। ती महिला सदर मृतदेह आणि काल जी घटना आंबेडकर नगरमध्ये झाली त्या संदर्भात त्यांनी काल रात्री पोलीस स्टेशनला कुठलीही तक्रार दिलेली नव्हती। पोलीस स्टेशनला याबाबत माहिती नव्हती। आज आल्यानंतर त्यांनी ती माहिती दिली। आम्ही त्यांना समजून सांगितलं की पोस्टमॉर्टम झालेला आहे आणि मृतदेहाची कुठलीही अवहेलना न करता आपण पहिले अंत्यविधी पूर्ण करा। अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर पुढील तुमची कायदेशीर काय तक्रार असेल ती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, याबाबत त्यांना समजून सांगितलं। एकीकडे आपल्या 5 वर्षाच्या मुलाला गमावल्याचं दुःख, तर दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हा दाखल न झाल्याने या कुटुंबाला न्याय कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित राहतोय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणावर पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज। आजची सर्वात मोठी बातमी अकोल्यातून समोर येत आहे, जिथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित जिल्हास्तरीय जिल्हा परिषद विकास समितीची बैठक, त्यावेळी राजकीय आराखड्यात बदलली। जेव्हा भाजप आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरेच्या आमदारांमध्ये कथित बाचाबाची झाल्याची बातमी समोर आली। ही बातमी पसरताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले, ज्यामुळे तणाव निर्माण झाला। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने सूत्रे हाती घेतली। नेमकी काय होती घटना पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। त्याच्यावर चर्चा करत असताना विनाकारणपणे विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण हा उद्धव साहेबांचा आमदार आहे, आवाज दाबणार नाही। जिल्ह्याचे 29 कोटी ग्रामीण भागाचे रस्त्याचे
आज आमच्या मतदारसंघाचे टोगाळवाले गड्डे पडले आहेत, ऍक्सिडेंट होऊन राहिले, 29 कोटी रुपये आमचे वापस गेले. याला जबाबदार कोण आहे? 8व्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रमा दिला. 8व्या महिन्यात 300 कोटीचा संपूर्ण निधी 10 मार्चला कलेक्टर ऑफिस मध्ये आला, आपल्या जिल्ह्यामध्ये आला 10 मार्चला. यांनी 31 तारखेला शेवटच्या क्षणात रिलीज केले. मग 8व्या महिन्यात प्रमा गेला, त्या 20 दिवस तुम्ही काय केला नाही बा? म्हणजे जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही, अशी भूमिका यांची होती. म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही 20 दिवस आणि 29 कोटी जिल्ह्याचे परत गेले. काय नेमका वाद झाला दोघांमध्ये? नाही, ते लाईन सोडून बोलायला लागले तर आम्ही ऑलरेडी लाईन सोडेल. लोक लाईन सोडून कोणी जर बोलत असेल तर आम्ही दमणारे नाही. शिवीगाळ वगैरे नाही, शिवीगाळ वगैरे नाही. आम्ही तात्विक चर्चा होती. मी माझे प्रश्न मतदारसंघाच्या विकासासाठी भांडून राहिलो आणि विरोधकाचा आवाज हा जनतेचा आवाज असते. जनतेचे प्रश्न मांडणं माझं कर्तव्य आहे आणि सभागृहात जनतेच्या प्रश्नासाठी मी नेहमी भांडत राहील. थोडंसं अतिशयोक्ती होऊन राहिली. शेवटी मी काही बोललो तरी तिथं अनेक लोक पाहणारे होते. बैठक सुरू असताना, काही विषयांवर चर्चा सुरू असताना पालकमंत्र्यांच्या लक्षात आलं की 2-3 लोक नितीन देशमुखच्या समर्थकही असू शकतात, ते शूटिंग करून राहिले आणि म्हणून जे अपेक्षित नाहीत बैठकीमध्ये त्यांनी इथून बाहेर थांबावं असं आक्षेप वजा सूचना आपले आकाशभाऊ गोंडकर आमचे पालकमंत्री यांनी केल्या. त्या सूचनेला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या आक्षेपावर मी आक्षेप घेतला. या बोलण्यात त्यांचाही आवाज वाढला, माझाही वाढला. ते खुर्चीवर उभे राहून बोलले, मी खुर्चीवर माझ्या ठिकाणी उभं राहून बोललो आणि 3 मिनिटांनंतर परत आपलं बैठकीचं कामकाज सुरू झालं आणि नंतर 1 तास जवळपास हा प्रकार घडल्यानंतर 1 तास बैठकी झाली, सरळ आटोपलं. परंतु काही माध्यमांमध्ये असं आलं की आपण शिवीगाळ केली, खूप बाचाबाची झाली. त्यामुळे मग आमचे समर्थक, त्यांचे समर्थक, मग त्या DPCच्या हॉलसमोर जमा होणे हा सर्व प्रकार शेवटी लोकभावना आहे असा प्रकार झाला. मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की राजकीय विरोधक जे असतात ते विरोधक होऊ शकतात, त्याचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. आपण दुश्मन कोणाला समजता कामा नये. आणि सत्ताधारी आमदार असताना, भारतीय जनता पक्षाचा एक पाईक असताना मी थोडंसं संविधान, प्रथा, परंपरेला मानणारा माणूस आहे आणि माझ्याकडून मी विषय तो तेव्हाच संपवलेला आहे. मी त्यांना शिव्या दिल्या नाहीत, त्यांनीही मला शिव्या दिल्या नाहीत. उच्च आवाजात बोलणं झालं हे मात्र नक्की. तर पाहिलं आपण एक प्रशासकीय बैठक कशी राजकीय तणावाचा बळी ठरली. तथापि दोन्ही आमदारांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर परिस्थिती शांत झाली. परंतु ही घटना पुन्हा एकदा दर्शवते की राजकीय मतभेद जनसुरक्षा आणि प्रशासकीय प्रक्रियांवर कसा परिणाम करू शकतात. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राजकीय कामगार शांततापूर्ण वातावरणात पार पडेल अशी आशा आहे. विठ्ठलाच्या भेटीस आस घेऊन निघालेल्या वारकऱ्यांसोबत एक आगळंवेगळं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असलेल्या शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीने केवळ भक्तांनाच नाही तर छोट्या छोट्या व्यावसायिकांनाही आधाराचा हात दिला आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखी सध्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. सुमारे 700 वारकरी या पालखीत सहभागी झाले असून ही पालखी शेगावहून निघून अकोला, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत जवळपास 1 महिन्याचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचेल. पण यात विशेष बाब म्हणजे या पालखीच्या मागेमाग अनेक किरकोळ विक्रेतेही वारी करताना दिसतात. गेल्या 7 वर्षांपासून हे व्यापारी या पालखीसोबत प्रवास करीत असल्याचं सांगतात. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलंही या प्रवासात सहभागी असतात. तब्बल महिनाभराचा हा प्रवास हे विक्रेते पालखीसोबत करतात. आपला व्यापारही करतात आणि पंढरीची वारीही पूर्ण करतात. एका बाजूला भक्ती आणि दुसऱ्या बाजूला उपजीविकेचे संघर्ष असं एक हृदयस्पर्शी चित्र या पालखी सोहळ्यातून समोर येत आहे. धंदा चालू असते, डायरेक्ट पंढरपूर जातो. अकोला ते पंढरपूर जातो आम्ही धंदा करत. फुग्याचा व्यवसाय असते आमचा. कमीत कमी 6-7 वर्ष झाले आम्ही चाललो. दरवर्षी जातो. कोणी शेगावून आलो, कोणी भौतातून आलो. आता डायरेक्ट पंढरपूर जातो जाणार. बस पालखी सोबत जेवण भेटते, नाश्ता पाणी चालू असते आणि संध्याकाळी कुठं पण झोपून जायचं.
एकूणच संत गजानन महाराजांच्या पालखीने वारीला एक नवा पैलू जोडला आहे, जिथे श्रद्धा आणि परिश्रमाचा अनोखा संगम पाहायला मिळतोय। या छोट्या व्यावसायिकांना ज्यामुळे केवळ आर्थिक आधारच मिळत नाही, तर वारीचा अनुभवही घेता येत आहेत। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने एका हद्दपार गुन्हेगाराला घातक शस्त्रासह अटक केली आहे। या घटनेमुळे शहराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। 4 जून 2025 रोजी सायंकाळी 6:35 सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 चे तपास पथक मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते। गोरेवाडा स्मशान घाटाजवळील नाल्याजवळ एक संशयित व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळला। पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला। पोलिसांनी तत्परता दाखवत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले। त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव तुषार अनिल शर्मा, वय वर्ष 22, राहणार गंगाबाई झोपडपट्टी असे सांगितले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या आत कमरेला अंदाजे 600 रुपये किमतीचा एक लोखंडी चाकू मिळून आला। आरोपीला मानकापूर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या अभिलेखांची तपासणी करण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तुषार शर्मा याला पोलीस उपायुक्त परिमंडल क्रमांक 2 यांच्या आदेशानुसार नागपूर शहर आणि ग्रामीण हद्दीतून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते। हद्दपार असताना कोणतीही परवानगी न घेता तो पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्या तरी गुन्हेगारी उद्देशाने चाकूसह आढळून आला। त्याने मनाई आदेशाचे स्पष्ट उल्लंघन केले। या गंभीर गुन्ह्याप्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 142-135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। हे उल्लेखनीय कामगिरी राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त डिक्टेशन विभाग, अभिजित पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तर अशा प्रकारे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 च्या सतर्कतेमुळे एका हद्दपार गुन्हेगाराला घातक शस्त्रासह अटक करण्यात यश आले आहे। या घटनेमुळे शहराच्या सुरक्षतेच्या दृष्टीने पोलिसांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे पुन्हा अधोरेखित केले आहे। आज आपण एक अशा धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने देशाच्या सुरक्षेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत। पंजाबमधील एक कुटुंब काश्मीरमध्ये सुट्ट्या घालविण्यासाठी गेले होते, पण कारगिलमध्ये त्यांनी नकळतपणे अशी सीमा ओलांडली ज्यामुळे त्यांना 9 तास पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात राहावे लागले। आता या संपूर्ण प्रकरणात एक मोबाईल फोन तपासाचे केंद्र बनले आहेत, ज्यात हेरगिरीच्या कोणीही समोर येत आहेत। डीसीपी निकेतन कदम यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली आहे। बघा, आपण मागे देखील याच्यावर एक ब्रीफ आपल्या सर्वांना दिली होती। त्याच्यामध्ये ते महिला आरोपी आपल्या ताब्यात आहे। 2 तारखेपर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी होती, त्याच्यानंतर आता सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत। त्यांच्या एकंदरीत तपासात आतापर्यंत असं आढळून आलेलं आहे की त्यांनी सोशल मीडियावरती पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केलेली दिसलेली आहे। त्या चॅटिंगमध्ये सुरुवातीला बिझनेस करायचा आहे या अनुषंगाने सुरू झालेली आहे आणि ओव्हर दी टाइम मग नंतर ते थोडं वेगळ्या प्रकारची चॅटिंग आपल्याला आढळून आलेली आहे। तो एक महत्त्वाचा प्रश्न होता की पाकिस्तानी नागरिकांसोबत काही संबंध होता का, तर त्या सोशल मीडिया चॅटिंग मधून दिसून येत आहे की त्यांची चॅटिंग झालेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न त्यात होता की त्यांनी बॉर्डर कशी क्रॉस केली। त्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की जे कारगिल पोलीस आहेत
जिथे 14 मे रोजी LOC क्रॉस करण्यात आलेली होती प्राथमिक माहितीनुसार. तर कारगिल पोलिसांनी देखील त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये त्यांचा जो स्थानिक स्पेशल ऍक्ट आहे की त्याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी किंवा सॉव्हरेंटी याचा विषय आहे, त्यांचा स्पेशल ऍक्ट आहे, त्याचे देखील सेक्शन्स लावण्यात आलेले आहेत. तसेच पासपोर्ट ऍक्टचे सेक्शन देखील त्याच्यात अप्लाय करण्यात आलेले आहे. आणि कारगिल पोलिसांची टीम सध्या आपल्याकडे नागपूरमध्ये आहे. त्यांनी प्राथमिक चौकशी देखील केलेली आहे महिला आरोपीची, आणि त्यामध्ये आता त्यांनाही कस्टडी पाहिजे आहे त्याची. तर त्याच्यामध्ये जी लिगल प्रोसिजर आहे ती आपण करून घेत आहोत. एक कुटुंब बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते, पण नकळतपणे ते हेरगिरीच्या अशा जाळ्यात अडकले ज्याने सुरक्षा यंत्रणांनाही धक्का बसला आहे. अमृतसरमधून समोर आलेली ही घटना आता अधिकृत गोपनीयता अधिनियमांतर्गत एक मोठ्या तपासाचा विषय बनली आहे. हे पाहणे महत्त्वाचं ठरेल की सायबर साधनांच्या मदतीने पुनर्प्राप्त केलेला डेटा काय खुलासे करतो आणि कोणती संवेदनशील माहिती सामायिक केली जाते का. या घटनेने पुन्हा एकदा सीमावर्ती भागांमध्ये सतर्कता आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज अधोरेखित केली आहे. आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून आहोत. तुम्ही पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर शहरात ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. कळमना पोलिसांनी तब्बल 43 लाख रुपयाचा गांजा आणि त्यासाठी वापरलेली 2 वाहनं जप्त केली आहे. या कारवाईची सविस्तर माहिती पाहूया. नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि आरोपींना जेरबंद करणे हा आहे. याच मोहिमेअंतर्गत 30 जून रोजी मध्यरात्री 12:45 सुमारास कळमना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की जबलपूरहून गांजाची मोठी खेप घेऊन एक आयशर 6 चाकी ट्रक MH40Y9962 क्रमांकाचा यशोधरा नगर परिसरात येणार आहे. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून NDPS कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आणि तपास पथक प्रमुख संतोष कुमार रामलोड यांच्या नेतृत्वाखाली 2 पथके तयार करण्यात आली. एक पथक HB टाउन चौकाखालील ब्रिजजवळ तर दुसरे पथक चिखली चौकात सापळा रचून वाहनावर लक्ष ठेवून होते. दुपारी 2 वाजता पुन्हा खात्रीशीर माहिती मिळाली की MH40Y9962 क्रमांकाचा ट्रक दुपारी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान जबलपूर हायवे मार्गे कळमना हद्दीत येणार आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या परवानगीने शासकीय पंच आणि पोलीस स्टाफसह इलेक्ट्रॉनिक वजन काटा, लॅपटॉप, प्रिंटर यासारख्या तपास साहित्यांसह चिखली चौकात सापळा रचण्यात आला. पेट्रोलिंग करीत असताना चिखली चौकापासून काही अंतरावर काडीमाता मंदिराजवळ बातमीदाराने सांगितले की MH40Y9962 क्रमांकाचा आयशर ट्रक सार्वजनिक रोडवर उभा दिसला. त्याचवेळी त्या ट्रकमधून काही पोती MH31AK5232 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या महिंद्रा CV500 मध्ये टाकताना 2 इसम दिसले. पोलिसांनी तात्काळ त्यांची वाहनं थांबवून आरोपींना ताब्यात घेतलं. पंचनाम्यादरम्यान आरोपी अविनाश संजय ढोके आणि पलाश विद्याधर वानखडे यांच्याकडून 6 पोत्यांमध्ये एकूण 108 किलोग्राम हिरवट, काळसर, पिवळसर रंगाचा आणि उग्र वास येणारा ओलसर गांजा जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजित किंमत 27 लाख रुपये आहे. या व्यतिरिक्त अविनाश ढोके यांच्या ताब्यातील 10 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक MH40Y9962 आणि पलाश वानखडेंच्या ताब्यातील 6 लाख रुपये किमतीची महिंद्रा XUV500 MH31AK5232 क्रमांकाची ही देखील जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 43 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या दोन्ही आरोपींविरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश संजय ढोके आणि पलाश विद्याधर वानखडे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा मिळाल्याने नागपूर शहर तसेच इतर राज्यातील आणखी आरोपींचा यात सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. आपण नागपूर शहरात माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर राबवत आहोत. त्या अंतर्गत मागच्या 1 महिन्यात एक स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला होता. त्यामध्ये नागपूर पोलिसांनी अगदी एक्सेप्शनल कारवाई करून बऱ्याच प्रमाणात ड्रग्स त्याच्यामध्ये हस्तगत केले, बरेच आरोपी अटक केले. परंतु तो ड्राईव्ह संपल्यानंतर देखील जसं CP सरांचे क्लिअर आणि स्पष्ट आदेश आहेत की
जे ऑपरेशन थंडर आहे हे कंटिन्युअस चालत राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण काल कळमना पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने एक चांगली आणि मोठी कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपण 108 किलोग्राम गांजा हस्तगत केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 व्हेकल्स ज्याच्यामधून हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्या देखील आपण सीज केलेले आहेत. आणि प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो मुद्देमाल आहे हा ओडिशामधून इकडे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत. आणि सध्या आपल्याला अधिकचे 2 आरोपी म्हणजे 2 आरोपी आपले अटक झालेले आहेत आणि अजून 2 आरोपी त्यांचे नाव आपल्याकडे आहेत. त्यांच्यावर आपली टीम काम करत आहेत आणि त्यांनाही लवकरच आपण याच्यामध्ये कस्टडीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत त्याचा देखील अधिक तपास करणार आहोत. जी क्वांटिटी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न झालेलं आहे की याच्या आधी देखील त्यांनी असे काम केलेले आहेत. त्यामुळे आपण जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत म्हणजे हा जो ड्रग्सचा मुद्देमाल आहे तो नागपूर सिटीपर्यंत कुठून येतो तिथेपर्यंत आपण नक्कीच जाणार आहोत आणि तिथले देखील जे संबंधित आरोपी आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत. फक्त नागपूर पुरता मर्यादित नव्हता तर हा त्यांच्याकडे हा माल आला होता. त्याच्यानंतर ते जे ड्रग पेडलर्स आहेत विविध त्यांना हा सप्लाय करणार होते ही अशी प्राथमिक माहिती आहे. परंतु अजून आपल्याकडे ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत जसे मोबाईल कॉलच्या डिटेल्स असतील किंवा त्यांच्या मोबाईलचं अनालिसिस असेल किंवा जे आपले संशयित आरोपी आहेत किंवा नागपूरमधले एक्झिस्टिंग जे ड्रग पेडलर्स आहेत आपल्या रेकॉर्डवरचं त्यांचं आणि यांचं काय कनेक्शन होतं या सगळ्या गोष्टी अजून आपल्या तपासात चेक होतीलच. त्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल की हा फक्त नागपूर पुरता मर्यादित होता की बाहेरही इतर ठिकाणी याचा सप्लाय होणार होता. जसं सांगितलं की आपल्याकडे त्यांचे मोबाईल्स देखील आहेत आणि काही 2 संशयित आरोपींची नावं देखील आहेत जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. त्याच्यामुळे या सर्वांचा आपण एकत्रित तपास केल्यानंतर हे जे इतर अँगल आहेत त्याच्यामध्ये असू शकतो का तो अँगल ते देखील आपण चेक करणार आहोत. तर अशा प्रकारे नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत ही मोठी कारवाई करत अंमली पदार्थ तस्करांना दणका दिलाय. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शहरात अंमली पदार्थाच्या तस्करांना आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. एका व्यक्तीने लग्नाचा आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केली, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिची आर्थिक पिळवणूक केली. हे प्रकरण जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. नागपूरच्या जरीपटका परिसरातून एक गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. 47 वर्षीय पीडित महिलेची ओळख फेसबुकच्या माध्यमातून मुंबईतील कल्पेश शशिकांत कक्कड या 42 वर्षीय व्यक्तीसोबत झाली. आरोपीने सुरुवातीला महिलेसोबत जवळीक साधली आणि तिला लग्नाचा आमिष दाखवून साखरपुडा केला. जानेवारी 2024 मध्ये आरोपी कल्पेश पीडित महिलेच्या घरी आला. तिथे त्याने महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढंच नाही तर आरोपीने शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचं आमिष दाखवून पीडित महिला आणि तिच्या भावाकडून वेळोवेळी 12 लाख रुपये उकळले. मात्र त्याने गुंतवणुकीचा कोणताही फायदा दिला नाही किंवा रक्कम परत केली नाही, ज्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक झाली. जेव्हा पीडितेने लग्नाबद्दल विचारणा केली तेव्हा आरोपीने तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्नास नकार दिला. या गंभीर प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आत्राम यांनी आरोपी कल्पेश कक्कड विरोधात कलम 376, 2N, 328 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. खडकी पोलीस स्टेशन पुणे सिटी इथून एक 00 द्वारे FIR दाखल प्राप्त झालेली होती, ज्याच्यामध्ये तक्रारदार या जरीपटका मधल्या राहणारे आहेत. तक्रारीचं अवलोकन केलं असं तक्रारीमध्ये असं नमूद आहे की त्या स्वतः 47 वर्षाच्या ऍडव्होकेट आहेत. त्या लाईफ पार्टनर शोधत असताना त्यांनी मॅट्रिमोनियल साईटवरती काही स्वतःची ऍड दिली होती. तिथे हा आरोपी आहे कल्पेश कक्कड जो मुंबईचा राहणार आहे, त्यांनी त्यांना रिक्वेस्ट पाठवली. नंतर त्यांच्यात भेटीगाठी झाल्या. त्यांनी त्यांना लग्नाचं वचन दिलं. 14 जानेवारी 2024 ला त्यांनी जरीपटका येथे त्या ठिकाणी त्यांचा साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर सगळे नातेवाईक वगैरे गावी कुठे देवदर्शन वगैरे ठिकाणी गेलेले असताना आरोपीने फिर्यादीला खाण्यामध्ये काहीतरी मिसळून त्या गुंगीत असताना त्यांच्याशी शारीरिक संबंध स्थापन केला.
त्याच्यानंतर वारंवार लग्नाचं आमिष दाखवून तो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता आणि दरम्यानच्या काळात देखील आरोपी याने स्वतः इन्व्हेस्टर असल्याने किंवा इन्व्हेस्टमेंटच्या फर्म मध्ये असून इन्व्हेस्टमेंटसाठी फिर्यादीकडून 8 ते 10 लाख रुपये घेतलेले आहेत अशा प्रकारची तक्रार प्राप्त झालेली आहे। खडकी पोलिसांनीच त्याला तिथे अटक केला होता। त्याला फिर्याद आणि आरोपीचा आमच्या ताब्यात दिला। काल कोर्टात हजर करून त्याची आपण 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान असंही लक्षात आलेलं आहे की या आरोपीची मोडस ऑपरेंडी असून त्याने अशी एका तेलंगणाच्या अजून एका मुलीला असंच फसवलेलं आहे। पुण्यामध्ये देखील काही मुलींना त्याने फसवलेलं आहे। तेलंगणाच्या बाबतीत त्याचा FIR दाखल झालेला आहे खडकी पोलीस स्टेशनला आणि तो तेलंगणाला पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याचे मोडस दिसून येत आहे की एल्डरली वुमन्सना कॉन्टॅक्ट करून त्यांना लग्नाचा आमिष दाखवून किंवा मला सहाऱ्याची गोष्टी बोलून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक करणे, त्याचा तपास चालू आहे। ही घटना पुन्हा एकदा सायबर फसवणूक आणि सोशल मीडियावर ओळखीबाबत सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करते। आपल्या आसपास घडणाऱ्या अशा घटनांवर लक्ष ठेवून आणि योग्य त्या वेळेस पोलिसांच्या संपर्कात राहा। नागपूर शहरातील वाढत्या अंमली पदार्थाच्या धोक्याला आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। याच मोहिमेअंतर्गत नागपूर पोलिसांनी MD ड्रग्स विक्रीचा एक मोठा कट उधळून लावला आहे। नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशावरून अंमली पदार्थांविरोधात नागपुरात मोहीम तीव्र करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री 3 वाजताच्या सुमारास जरीफटका पोलीस स्टेशन हद्दीतील चावला चौक माता मंदिर परिसरात MD ड्रग्सची खरेदी विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। या गुप्त माहितीच्या आधारावर जरीफटका पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला। या छाप्यात पोलिसांनी 5 ग्रॅम MD सह 2 आरोपींना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हितेश मिथाणे आणि आकाश केवल रमाणी या जरीफटका येथीलच रहिवाशांचा समावेश आहे। प्राथमिक माहितीनुसार हे आरोपी स्थानिक लोकांना बाहेरून ड्रग्ज आणून विकण्याचे काम करीत होते। या कार्यवाहीत पोलिसांनी एकूण 32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या कार्यवाहीमुळे नागपूर शहरातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सांगितले। संपूर्ण शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली MD किंवा अंमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई चालू आहे। त्याची विशेष मोहीम चालू आहे। त्या अंतर्गत आमची देखील पोलीस स्टेशनच्या NDPS पथक याबाबत कारवाई करत होतं, माहिती गोळा करत होतं। काल रात्री 3च्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की जरीपटका मार्केटमध्ये 2 व्यक्ती MD विकण्यासाठी आलेले आहेत किंवा MD विकत आहेत अशी माहिती मिळाल्याप्रमाणे रात्रपाळीचे पोलीस अधिकारी PSI किल्लेदार आणि NDPS टीमचे गुप्ता, हलमारे व इतर टीमने रेड करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 ग्रॅमचा MD माल आपण जप्त केलेला आहे। सदर जप्तीमध्ये आपण 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे। त्या 2 आरोपींना आता कोर्टात हजर करून त्यांची 6 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पुढील तपास त्यांनी तो माल कुठून आणला, कोणाला विकण्यासाठी आणला, कोणाला विकत होता, या सर्व गोष्टींची तपासणी आता पुढे चालू आहे। आरोपीचं नाव आहे, एक आरोपी हितेश मिखानी आणि दुसरा आहे आकाश केवल रमानी। दोन्ही जरीपटक्याचे रहिवासी आहेत, स्थानिक आहेत आणि ते आमच्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार स्थानिक लोकांनाच माल ते विकत होते, बाहेरून आणून माल विकत होते। आता पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन माल कुठून आणत होते आणि कोणाला देत होते याची आम्ही माहिती घेत आहोत। जप्तीमध्ये आपण त्यांचा फक्त आपल्याला मोबाईल माल, MD माल, त्याचबरोबर त्यांचे 2 मोबाईल आपल्याला जप्त केलेले आहेत। आपण एकूण 32,000 रुपयाचा आपण माल जप्त केलेला आहे। MD 25,000 रुपयाचा आहे आणि मोबाईल हे त्यांचे छोटे मोबाईल होते जे MD खाणारे किंवा विक्रेता जसे छोटेसे बॉक्स फोन वापरतात त्या पद्धतीचे त्यांच्याकडे 2 प्रकारचे मोबाईल मिळालेले आहेत, ते दोन्ही जप्त केलेले आहेत। लोकांना अंमली पदार्थ सेवन केल्याचे दुष्परिणाम हे प्रथम आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे। ते ज्या नशेमध्ये जे अडकलेले लोक, त्या लोकांना त्या नशेमधून मुक्त केलं, जर त्याची डिमांड कमी करू शकलो आपण
लोकांना नशामुक्त करून डिमांड कबूल करू शकलो तर सप्लाय करणारे देखील ऑटोमॅटिक कमी होतील. त्याचबरोबर जे विक्री करत आहेत, सप्लाय करत आहेत, विक्री करत आहेत, त्यांनाही आव्हान आहे की तुम्ही एक पूर्ण पिढीच्या पिढी संपूर्ण आयुष्य लोकांचं खराब बर्बाद करत होता अशा प्रकारचे अंमली पदार्थ विक्री करून. त्यामुळे त्यांना सगळ्यांना आमचं आव्हान आहे की लोकांनी याचं अंमली पदार्थाचं सेवन करू नये. जे करत असतील त्यांनी नशामुक्तीकडे वळून या नशेतून मुक्त व्हावं आणि जे विकत आहेत त्यांना आमची खडसावणी आहे की आपण विक्री करताना मिळवला तुमच्यावर मोठ्यात मोठी कारवाई करणार आहोत. तर अशा प्रकारे नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठं यश मिळवले आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्स माफियांवर एक कडक संदेश मिळाला आहे. शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तर हरविलेले मोबाईल परत मिळवण्याची आशा अनेकांना नसते. मात्र पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 2 लाखाच्या मुद्देमालाचा मूळ धारकांना परत करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि परिमंडल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारीवर पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईमुळे अनेक चेहऱ्यांवर हास्य उमटले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपासानंतर पोलिसांनी विविध कंपन्यांचे आणि मॉडेल्सचे अनेक हरवलेले मोबाईल फोन शोधून काढले. गुरुवारी एका विशेष समारंभात हे सर्व मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि परिमंडल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या रिकव्हर झालेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे 2 लाख रुपये इतकी आहे. नागरिकांनी हरवलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस यंत्रणेने ती गांभीर्याने घेतली आणि त्याचा पाठपुरावा करत हे यश मिळवले. या संदर्भात एसीपी श्वेता खाडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले, आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. हरवलेल्या मोबाईलची तक्रार आल्यानंतर आमचे सायबर पथक आणि तपास पथक सक्रिय झाले आणि या मोठ्या यशासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. ते मोबाईलचे जे गहाळ झालेले मोबाईल होते, गहाळ कंप्लेंट पोलीस स्टेशन पाचपावली येथे प्राप्त होता आणि ते मोबाईल पाचपावली आणि पाचपावलीची जी टीम आहे मिसिंग मोबाईलची त्यांनी ते शोधून काढलेले आहेत आणि आज ते आम्ही त्यांना परत केली. ही कारवाई माननीय डीसीपी मॅडम, माननीय सीपी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आलेली आहे आणि जवळपास 2 लाखाच्या आसपासचा हा मुद्देमाल आहे. याच्यामध्ये आशिष पाटील आणि विशाल सांगोळकर यांनी या दोघांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. आपले मौल्यवान मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. ही कार्यवाही पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि नागरिकांप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. तर अशा प्रकारे पाचपावली पोलिसांनी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद परत आणला. हरवलेला विश्वास पुन्हा मिळवून देणारी ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. या बातमीवर आणि इतर अपडेट्ससाठी पाहत रहा सिटी न्यूज. अजनी पोलिसांनी जबरी चोरी आणि दहशतीची निर्मिती करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे. अजनी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार 3 जून 2025 रोजी रात्री 8 ते 8:40 वाजताच्या सुमारास कुंजीलाल पेठ गल्ली नंबर 4 लल्लूच्या किराणा दुकानाजवळील उमेश चौधरी यांच्या भाड्याच्या घरात राहणारा अंकुश उर्फ अक्षय ज्ञानेश्वर वासनिक याने धारदार चाकू घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार अजनी पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक नितीन सोमकुवर व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला घेराव घालून ताब्यात घेण्यात आले. झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला एक धारदार फोल्डिंग चाकू आणि त्याच्या खिशातून रेडमी 10 कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन मिळून आला. चौकशीत आरोपीने हा मोबाईल 10 दिवसांपूर्वी कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका व्यक्तीकडून चाकू दाखवून हिसकावून घेतल्याचे कबूल केले. या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 425 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण 7,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त परिमंडल 4 आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अजनी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
या कारवाईमुळे शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरूच असल्याचे दिसून येत आहे। अजनी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या घटनेची पुढील तपास सुरू आहे। नेहमीच्या शेतकामातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घात घातला आहे। खुलताबाद तालुक्यातील पारडी शिवारात बाजरी पिकाची मळणी करत असताना एका 36 वर्षीय महिलेचा मळणी यंत्रात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला। वाऱ्याने अचानक ताडपत्री अंगावर आल्याने ती महिला मळणी यंत्रात ओढली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे। ही दुर्दैवी घटना खुलताबाद तालुक्यातील पाडळी शिवारात घडली। वैशाली बाळू मोटे वय वर्ष 36 राहणार सोबलगाव असं या मृत महिलेचं नाव आहे। सोबलगाव येथील तुकाराम विठोबा बनसोड यांच्या शेतात बाजरी काढणीचं काम सुरू होतं। शेखपूरवाडी येथील दिलीप सराटे यांच्या मळणी यंत्राद्वारे हे काम सुरू होतं। वैशाली मोटे या गरीब कुटुंबातील महिला पारंपरिक पद्धतीनं धान्य मागायला तिथे गेल्या होत्या। सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वैशाली या मळणी यंत्राच्या बाजूला उभ्या होत्या। अचानक वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे अंतरलेली ताडपत्री त्यांच्या अंगावर येऊन मळणी यंत्राच्या पात्यात अडकली। या ताडपत्रीसोबत वैशाली या सुद्धा मळणी यंत्रात ओढल्या गेल्या। हा अपघात इतका भीषण होता की यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मळणी यंत्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। ही घटना खरोखरच मन हेलकावून टाकणारी आहे। एका क्षणात एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला। शेती कामातील यंत्रणा साधनांचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होते। या घटनेमुळे शेतकाम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आपण सर्वांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षतेच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256 वर। आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तर सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत। नमस्कार।